रवींद्र चव्हाण यांनी तर थेट अगदी ही निवडणूकच रद्द करा इथपर्यंत संतापून वक्तव्य केलं. याच्यामधला सावळा गोंधळ या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या माध्यमातून बाहेर पडताना दिसतो. आम्ही जी मुळात म्हणजे काही ठिकाणी तर अगदी नगरसेवकाचंच देखील नाव गायब झाले, त्याच्याच प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले. तर कुठे ना कुठेतरी असं वाटते की निवडणुका व्यवस्थित सुरळीत पार पडतील. जोपर्यंत त्रुटीपूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका घेतल्या नाही पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. बिहारचा पण दाखला दिला, पण बिहारमध्ये काही सोपार गेलं नाही. 89 जागा मिळाल्या. तरी मागच्यापेक्षा जो आमचा स्ट्राईक रेट आहे तो सगळ्यात जास्त आहे. तर तुमचे तर दोन घटक पक्ष आहेत, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, आणि काय लोणचं पापडच फक्त घ्यायचं काय, ह्यांच्या पलीकडे काय? जनतेची लाट निर्माण झाली ते 120 पण असं म्हणजे आश्चर्य वाटून आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी मोठी रांग आहे. तुम्ही एक छोटीशी चुणूक दाखवलीच आहे. तो ट्रेलर होता म्हणायचं. ट्रेलर होता. बिहार तो अभी झाकी है, अभी पिंपरी चिंचवड, पुन्हा मनपा बाकी आहे. पिंपरी चिंचवड मध्ये 24 तास पाणी नाहीये, 24 तास वीज नाहीये, ट्रॅफिक 24 तास वाईट अवस्थेत आहे. 2017 ते 22 दरम्यान 100% हे सोडवण्याचे प्रयत्न झाले. आपल्या वडिलांनी पुण्यात येऊन काम केलं. त्या रस्टन कंपनीच्या शेजारून जाताना आपली गाडी कुठेतरी स्लो होते, हळूच काच खाली जाते, हळूच मान तिकडे वळते. ते आई वडिलांनी दिलेले जे पूर्वीचे संस्कार आहेत. आणि जो स्ट्रगल आहे की गरिबी काय असते ही स्वतः आम्ही भोगलेली आहे. तुम्ही पक्षाला काय गिफ्ट देणार आहात? अंत्योदयाची जी व्याख्या आहे ती पूर्ण करण्यासाठी मला हे पद दिलेलं आहे आणि तो अंत्योदय खऱ्या अर्थानं पार करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असेल आणि तेच पार्टीला माझ्याकडनं गिफ्ट.